चल धरजेला कुत्रे. सकाळी जेव्हा जेव्हा उठलो असं पूर्ण थंडीमध्ये तेव्हा तेव्हा आपल्याला असा मस्त जो फॉग भेटला असता. एलिफंट तिथला तो ऍक्सिडेंट झाला ना बोटचा, त्याच्यापासून हे बघा सगळ्यांना कंपल्सरी आय थिंक सो केलंय मला वाटतं त्याच कारणामुळं बघा. आणि सूर्यदेव तर बघा एकदम ऑरेंज ऑरेंज दिसते समोर. मला नको आता तिला देत होती आधी आणि आता व्हिडिओ चालू केलं ट्रक बंद पडलाय का तिकडून कळलं ना, इकडून वाकला एक साईडने. हो चल बाय बाय. सकाळ सकाळी पूजेची तयारी. चलो जवळपास 7:30 वाजले. आजच्या दिवसाची सुरुवात झाली. तर गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. तर आता आहे ना थंडी मस्त एकदम पडते. म्हणजे आज थोडी कमी होती पण काल पण फॉग भरपूर पडले ना. आज पण चेक करा हवा भरपूर एकदम फॉग झालाय. सगळं धोकं दिसतंय बघा. इकडे पण चेक करा. मॉर्निंगला एकदम मॉर्निंगला अजून जसं आत्ता पण गेलो ना तरी रोडला तरी पण भरपूर फॉग असेल. आणि आत्तापेक्षा अजून थोडं लवकर गेलो 7:30 वाजले. जवळपास एक 6 वाजेपर्यंत गेलो ना तर भरपूर म्हणजे भरपूर फॉग भेटतं. येऊया का एक राऊंड मारून असं वाटतंय मला. एक मस्त जरासं तोंडीपर्यंत जावं आणि रिटर्न येऊ फॉगमध्ये. मजा येईल ना सकाळ सकाळी. आणि अजून दुसरं पण काम आहे ते नंतर सांगतो. आजची दिवसाची सुरुवात झालेली. चला एक राऊंड मारून पटकन हे लाईनसला घेऊन जाऊ आणि येऊया. चलो गोप्रो लावायला पाहिजे ना. पटकन हेल्मेटला गोप्रो लावू. जरा केस वगैरे सेट केलं तर विस्कर देऊ. ठीक आहे गोप्रो लावू. जरा एक राऊंड मारू छोटासा आणि येऊया. हा किचन पण बघितलं. हा किचन पण गिफ्ट आला होता. दुसरा लावला होता. मस्त आहे ना. टॉमी जसा सारखं टाइमपासला बरं आहे फिरवायला. गाडी पेट्रोल पण नाही. 1 लिटर पेट्रोल टाकून असतं खाली पेट्रोल ना असं नाही पण ते. अरे यार काय हे थंडी एवढी पडते ना काय खतरनाक होतं. आणि हा टायरचा पण आहे ना एअर काढून आणलेला मी कारण हवा लीक व्हायची. आता समजेल हवा लीक होते का नाही ते चेक केल्यावर समजेल. कारण इथून हा साईडने आहे ना बाकी टायरला पंक्चर नव्हता कुठे. साईडने हवा जायची. तर त्याला सांगितलं त्यांनी दिलं तर काढून. आता बघूया काय होतंय. अवतार बघितलं गाडीचं हे त्या दिवशी कुठे पाणी भेटलं ते सगळं चिखल उडालं आहे. व्हील बघा. तर चार्जर लावल्यापासून आहे ना म्हणजे मोबाईल स्टँड पण खाली आला. बटन दिलं आहे. चार्जिंग पण होतं. म्हणजे अजून जरी त्याचा यूज झालाही नाही तो आता डायरेक्ट ट्रिपलाच यूज होईल. बाईक पण वाट बघते ना कधी जातोय आपण. पण लवकरच निघू आता. तर ह्याच मस्त ह्या काय बोलतात धोक्याला अनुभव आपण गेलो असतो पण सगळ्या गोष्टी बघायला लागतात ना. आपलंच बघून जमत नाही असं होतं. समेध वन्याची पूजा चालू झाली. चलो चलो चलो. क्लचची थोडी सेटिंग करायला लागली. एकदम फुल क्लच झाला आहे. थोडा आहे ना थोडा कमी करायला लागेल. त्याच्यामुळे काय होतंय ही गाडी एकदम पटकन हाईपमध्ये उडून जाते. अरे ह्याच्या हेल्मेटच्या आतमध्ये पण आहे ना ग्लासला हे बघा पूर्ण मॉइश्चर आलं. इथं दिसलं असेल तुम्हाला तर. आणि आता चेक करा पूर्ण. आणि जर एकदम अजून मॉर्निंग झालं असतं ना तर समोरचा काही दिसलंच नसते. कुत्रे बाबा ह्यांची भीती वाटतो. ह्यांची एकदम भीती वाटते. सगळेजण कॉलेज स्कूल सगळ्यांचे चालू. चलो पुन्हा एकदा गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. तर कसली बघा पूर्ण जिथपर्यंत तुमची नजर राहील तिथपर्यंत पूर्ण फॉगच आहे. बसवाले दादा सकाळ सकाळी गुड मॉर्निंग मस्त होते बाबा. काही प्रॉब्लेम नको. चलो 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 ये भाई 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 भाई. आणि उद्या आज सॅटर्डे उद्या आहे संडे. तर प्लॅन होता की वर संडे राईडला जाऊया मजा येईल. लोणावळ्याला गेलो असतो ना संडे राईडला तर काय वाईब होती. बट विषय असा आहे की उद्या आहे हळदीचं शूट आहे. परवा आहे वेडिंग. त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे. नाहीतर मग उद्या आपण निघालो असतो संडे राईडला. सकाळ सकाळचं लवकर गेलो ना तर काय मजा आहे यार. आणि आता मी काहीच घातलेलं नाही. पूर्ण थंड थंड सगळं यार. वाईब आहे भाई वाईब आहे. म्हणजे असं पडलंय की सगळ्यांचं सगळं पॅक करून टाकलंय. कोण थांबलंय ट्रकवाले थांबले त्याच्यामुळेच गडबड आहे. बस चल 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 तुझ्या पंपावरच चाललोय.
चलो चेक करा सकाळी काय अजून मजा असेल. नाही ना तुला नाही आतमध्ये पूर्ण आहे ना ग्लासमध्ये पूर्ण मॉइश्चर आलंय खतरनाक. आता आपण गेलो असतो ना ट्रिपला आपल्या तर अजून मजा आली असते कारण सकाळी जेव्हा जेव्हा उठलो असं पूर्ण थंडीमध्ये तेव्हा तेव्हा आपल्याला असं मस्त जो फॉग भेटला असता जाम मजा आली असती गाडी चालवायला. पण असो जेव्हा पण आपण जाणार आहोत तेव्हा आपलं 20 दिवसाचं प्लॅनिंग आहे. कमी लागतील जास्त लागतील माहिती नाही मला पण जेवढे दिवस असणार तेवढे दिवस मस्त एक्सप्लोर करणार आहोत. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब कोणी केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. मस्त मस्त कंटेंट तुमची वाट बघतोय. माझा निघण्याचा काय प्लॅन नव्हता असंच झालं माझ्या मनात आलं व्हिडिओ चालू केल्यावर की जाऊया चलो म्हणून निघालो. पण सगळं ब्लर झालं एवढं फॉग पडलंय पूर्ण हे बघा आणि सूर्यदेवता बघा एकदम ऑरेंज ऑरेंज दिसते समोर. तिथपर्यंत जाऊनच एवढं चुका आहे. अरे यार मस्त वाटतं एकदम मस्त वाटतं. वाईब आहे पूर्ण विंटर वाईब आहे. आणि इथून परत रिटर्न जाऊ कारण पुढे जाण्यात का आता पॉईंट नाही आहे कारण पुढे काहीच काम नाही. नंतर बघूया आता ताई पण आज जाते का उद्या जाते का परवा नाही माहीत नाही मला कारण ती जर परत जात असेल तर परत तिला सोडायला फेरी होईलच. त्याच्यामुळे इथून पेट्रोल टाकूया आणि रिटर्न जाऊया. डायरेक्ट पंपावर झालं म्हणजे माणसाला घेऊन. माझं आहे बघ चॅनल प्रथमेश पाटील नावाने बघ माझंच नाव आहे बघ प्रथमेश पाटील सर्च कर. मला वाटलं तू इकडे आहेस का ह्या पंपावर. हां कारण एकदा पण आपण आलो होतो गाडीवर म्हणून मी बोललो तू एकदम ऐता येशील. काय झालं असं सकाळी चालू केली व्हिडिओ मी बोललो चला बोलो जाऊया बोलो एक मस्त फॉग पडलाय एक राऊंड मारून येऊ. चल उद्या येईल बघ व्हिडिओ हे भेटलं नाही मला. एक मिनिट हे बघ हे बोल हो हो चल बाय बाय. आपण काय झालं मध्ये चॅनलचं नाव चेंज केलं. पहिलं आपलं मी पाटील ब्लॉगर होतं. नंतर मी काय केलं की मोस्ट ऑफ सगळ्यांचा बघतो की स्वतःच्या नावाने असेल कारण काय होतं विषय माहिती आहे का जेव्हा कुठे कोण सांगतं ना तेव्हा मग दुसरं नाव असलं ना की त्यांना कन्फ्युजिंग होतं थोडं शोधताना. तर तिथे पण 1-2 ठिकाणी म्हणजे आधी जेव्हा गेलो ना ट्रॅव्हलिंगमध्ये त्यावेळेस पण असं विचारलं मग ते सांगतं अरे प्रथमेश पाटील पण आपलं ते नाव नव्हतं चॅनलला त्याच्यामुळे मग सर्च लिहायचं ते येत नव्हतं. मग मी पाटील ब्लॉगर आधी चॅनलचं नाव होतं मग त्याचं चेंज करून प्रथमेश पाटील केलं. त्याच्यामुळे कशा काही व्हिडिओ थोड्या खाली येतात व्हिडिओ आपल्या. तो प्रथमेश पाटील आय थिंक डिझायनर कोणतरी समथिंग आहे पुण्यामधला आहे कुठला माहिती ना मला. तर त्याचे थोडे सबस्क्रायबर पेज जास्त आहे ना त्याच्यामुळे त्याच्या व्हिडिओज वरती येतात पहिल्या 2-4 1-4-5-6 व्हिडिओ आणि त्याच्यानंतर खाली आपली व्हिडिओ होते प्रथमेश पाटील. तर आता या कशात कंटिन्यू व्हिडिओ जास्त पडायला लागले ना व्ह्यू द्यायला लागले की व्हिडिओ वरती येऊन जातील आपल्या पण एकदम टॉपला. मग ते जर मी पाटील ब्लॉगर सर्च केलं ना तर कसं आता आत्तापर्यंत भरपूर व्हिडिओ पडले आपल्या त्या नावाने सुरुवातीपासूनच. त्याच्यामुळे त्याचं नाव टॉपला येतं एकदम. ते नाव टाकलं ना तर डायरेक्ट पहिलं चॅनल आपलं दाखवते. पण असो आता प्रथमेश पाटीलच आपलं नाव राहणार आहे कायम कंटिन्यू लास्टपर्यंत. निघला बाईक राईडची ना मजाच वेगळी असते. एकदम फुल एनर्जी असते. एकतर सकाळ सकाळी फ्रेश त्यात आपला वर्कआउट होतो आणि एनर्जी फुल असते. त्याच्यामुळे एकदम सकाळी मॉर्निंगपासून म्हणजे 6 पासून जरी पकडते दुपारी 12 पर्यंत जोपर्यंत सूर्य वरती येत नाही ना तोपर्यंत टायमिंग एवढं एनर्जीमध्ये असताना भरपूर अंतर कव्हर करता येतं. सकाळ सकाळ आपण लवकर निघतोय. तर ट्रक बंद पडलाय का तिकडून कळलं नाही इकडून वाकला एक साईडने. हां तिकडून काहीतरी मोडलेलं दिसतंय तिकडून लक्षात नाही आलं मला तिकडून थांबलेच काय बघ तिथे हे झालंय. हे बघितलं किती पूर्ण फॉग जमा झाला इथून. हे बघा पूर्ण हे आतमध्ये आता हे ओपन केलं मग सगळं जायला लागले बघा फुल क्लीन. हे बघा हे सगळं फ्रीज मॅग्नेट आणतो ना ते बघा प्रॉपर. फक्त हा आणि हा हे 2 गिफ्ट आहेत. एक ऑफिसमध्ये भेटलेलं हे कोणतरी गिफ्ट दिलं होतं. तर आपलं महाबळेश्वरचं गोव्याचं आहे आणि हे आता आपण तिकडून आणलं एलिफंटावरून. ते तरी कोकणात गेलो ना कोकणातलं मला म्हणजे घ्यायला मी विसरलो ते पण भेटलं सगळं. आय लव्ह कोकण वगैरे काहीतरी समथिंग असतं तिथलं पण ते म्हणजे लक्षात नाही आलं. म्हणजे असं मी लावून ठेवतो सगळं. आता इकडं पण जाऊ समजा कधीतरी भविष्यात सध्या हे गिफ्टच आहेत बाकी सगळे आपल्याकडे आले. चलो आता थोडासा ब्लॉग वगैरे बघितला. बाकी आपला आधीचा ब्लॉग होता अपलोड केला याच्या आधीचा आणि हे पण चाललंय. मला ती वाटलं नाही जात का थांब तिला बोललो मी थांब म्हणून
उद्या जरा फिरू उद्या कसला उद्या आहे वेळी तर बोला आज फिरू उद्या थांब परवा जा उद्या नाही बोलतात मग ताईकडे जाऊया आता कर्ण ताईकडे चाललोय आता काय गोपुर लावत नाही इथे 5 मिनिटाच्या अंतरावर तिकडे जायचं आहे त्याच्यामुळे ताईला भेटून ताई तर जेवण शिजलं ताई काय आहे आज जेवायला भातच शिजलाय डाळ भात नको आमच्याकडे चिकन आहे आमच्याकडे बघ काय आहे कालवण आहे चपाती आहे आमची सोय तुमची सोय बघ किती मोजून आठवड्यावर क्या मागाशी एक गुरुवार नाही हो एक गुरुवार मला झाला मग तुमच्याकडे आलो आई पहिला गुरुवार सोमवारी मार्गशीर्ष निघाला ना सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार झाला शुक्रवारी आमच्याकडे आला आणि शुक्रवारी शार्पीच्या बर्थडेला चिकन बिर्याणी डब्बा खाली एक आठवडा तरी केलाय काय सांग मग झालं मी कसं ठरवलेलं जमल तेवढा करायचा फोर्स नाही जमल तेवढं ना आमच्याकडे व्हेज बिर्याणी पण होती त्याचं तोंडावर बंद पण मी नाही मी ते व्हेज खाईत नाही ते भाज्या निवडायला आवडत कशाला दुपारचा डाळ भात पण होता सांगितलेलं नाही मी 4 दिवस मला जमायला खाल्ला बाकी नाही बाहेर गेल्यावर नाही जमत ते घरी जमतं आपल्याला आम्ही जेवण झालो ते मटकीची भाजी ते रात्री आम्ही कुठे गेलो नेहरू तारांकडे ना पण तिकडून आल्यावर नको आम्ही चाललो आणि आता तुझ्याकडे भाजी दिली आता घरी आहे आमचं कालची सोय हे बघ आता ताईकडे गेलतो ना ताईने हे दूध दिलं हे बघा हे बनवलंय पूर्ण चिकाचं दूध दिलं चिकाचं खरवस म्हणजे एकदम प्रॉपर भाषेत खरवस मला नक आता तिला देत होती आधी आणि आता व्हिडिओ चालू केलं असं करतात नीट का अर्धा निघाला अर्धा येतच राहिला थांब काढल ती बरोबर हे बघ कसं एकदम प्रॉपर आलं आणि हॉटेलला हेच घ्यायला गेलो ना तर याची पण स्वीट डिश ला असतो हे सगळं आणि याच्यावर चॉकलेट टाकून परत नको आपण लास्ट टाइम खाल्लं माहिती ना हॉटेलला ह्याच्यावर चॉकलेट टाकून स्वीट डिश चल बॅग घालायला एक माणूस आता काय झालं जेवलो ही पण जेवली एवढं थांब तर नाही थांबत आहे त्याच्यामुळे आता हिला सोडायला चाललो परत बोटणीत मी बोटणीत जा कारण चल काय सगळ्यांचे तांदूळ लागले ते बघा इथं समोर काय होतं बसने आहे ना बसने 3-3.5 तास जातात त्याच्यामुळे असं वाटतं किती लांब आलोय आणि किती नाही मग बोटने बोलतात दादा 2 तासाच कर इथून 1 तास आणि गेटवेवरून परत CST वरून परत पोहोचपर्यंत 1 तास जातो स्लो ट्रेननी पण इथून कसं काय वाटत ना प्रवासाला बोलता पोहोचून जातो आता स्पीड बोट आहे का बघ जा स्पीड बोटीने मग अरे मस्त उलट 20 मिनिटात पोहोचशील पलीकडे चलो पोचलो मांडव्याला पोचलो यायला का जास्त वेळ लागत ना हार्डली 5 मिनटं ते एकदमच आरामात आलो तर 10 मिनटं त्याच्यावरती जात ना टायमिंग आणि आपले हे इकडचे रोड पण सगळे चांगले आहेत काय प्रश्न आहे आणि हे इथे बघितलं समोर कमानीचं काम चालू आहे हे पूर्ण अशा गोल डिझाईनमध्ये कमान होईल मला वाटते गर्दी असणारच आतमधून ना क्राऊड असणार आज आहे सॅटरडे आज उद्या संडे सुट्टी आली काय बस संपला आपला इलाका हो तर कुठं कशाला जा तू आता आतमध्ये येऊन काय करू कुत्रे आहेत बघ बुकतात बघ चल धरतील कुत्रे चलो 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 क्राऊड चेक करा आणि आतमध्ये अजून गर्दी असेल आज सॅटरडे उद्या संडे सुट्टी आली फेस्टिवल चालू आहे सगळी पब्लिक इकडंच आहे आलेली
इकडं पण गाड्या बघा किती लागल्यात पार्किंगला. चल आपण जाऊया. बरं संध्याकाळी आहे क्लास. आता काय झालं, मागचे क्लास राहिलेत ना ते लागोपाठ सगळे आलेत, म्हणजे एवढं लागोपाठ लीक नसते लागले ते. हे बघा आता बघितलं ते जो आपला कुठं एलिफंट तिथला तो ऍक्सिडेंट झाला ना बोटचा, त्याच्यापासून हे बघा सगळ्यांना कंपल्सरी आय थिंक सो केलंय मला वाटतं त्याच कारणामुळं. त्यांना विचार का कशामुळे केलंय, ताईचा कॉल आला होता. हे बघा तिने पण घालून बसलाय. तू घातलंस की नाही? हा ते बघा हिने पण घातलंय. तर लांब कर मोबाईल बघू दे. अरे मोबाईल लांब कर. हा हे बघा सगळ्यांना सेफ्टीसाठी दिले त्या गोष्टी. त्याच्यामुळेच आहे ना. विचारलंस त्यांना काय ग? त्यांना विचारलंस काय? हो त्याच कारणामुळे दिलेत काय विचारतो ना. त्याच्यामुळेच असेल कदाचित. कारण एवढ्या ह्याच्यात तर कधी दिलं नव्हतं, आताच दिलंय. सेफ्टीसाठी. Later that same evening. हा बघा आता संध्याकाळचा हा विषय आहे. आजकाल जेवण नाही जातं. हे नाही आहे शेव सगळं सॅलेड टाईप प्रॉपर. कोथिंबीर, कांदा, मिरची आणि हे इकडं आहे सगळं. त्याच्यामुळे आता हे आहे. तर आता ना जस्ट क्लासला गेलो होतो. जस्ट पोचलो घरी. जरा त्यांच्यासोबत टाइमपास करत थांबलेलो तर आलो. तर सकाळपासून व्हिडिओ बघितला. सगळं अशी धावपळ होती. ताईला सोडलं, नंतर तिकडे ताईकडे गेलो. सगळं जराशी आपण सकाळी राईड पण केली. जरा फॉग वगैरे सगळं मजा आली. उद्याचा पण प्लॅनिंग होता पण उद्या आहे हळद, त्याच्यामुळे नाही जाऊ शकत. त्याच्यामुळे तिकडे जायचं आहे. त्याला फोन करून विचारते काय कसं काय टाइम आहे, किती वाजता जायचं, सगळ्याच गोष्टी. तर इथपर्यंत व्हिडिओ बघितला. तर व्हिडिओमध्ये काय चांगलं वाटलं नाही वाटलं नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओ करून पुढल्या ब्लॉगमध्ये. त्यासाठी बाय.